तर नमस्कार मित्रांनो, मी आज चाललो आहे कॉलेजला आणि आज कॉलेजची आहे गॅदरिंग. आणि मी आज घेऊन चाललो आहे दादांची गाडी, कारण की दादांना जायचं होतं छत्रपती संभाजीनगरला. तर दादांची गाडी थोडी जुनी आहे म्हणून दादांनी माझी गाडी नेली आणि मी दादाची गाडी घेऊन चाललो कॉलेजला. पण दादाच्या गाडीने अचानक धोका दिला आहे, कारण की तिच्यातलं संपलं अचानक पेट्रोल. तर तिला आता धक्का मारीत मी नेऊ राहिलो. पण म्हणलं थोडी तिरपी करून पावा किती चालती. मग गाडीला तिरपी करून मी किक मारायचा प्रयत्न केला, पण ती काय चालू झाली नाही. तर अशी तशी मी गाडी चालू केली. तर म्हणलं आपण आता पंपापर्यंत आपल्याला जाता येईल. पण ती जास्त वेळ काय चालली नाही. परत रस्त्यात अचानक बंद पडली. तर आता हिला आपल्याला लोटीतच पंपापर्यंत न्यावं लागेल. तर गाडीत पेट्रोल टाकल्यावर मी डायरेक्ट पोचलो कॉलेजमध्ये आणि कॉलेजमध्ये गॅदरिंग झाली ती सुरू. हे पुढं पण डान्स चालू होता, पण पुढच्यापेक्षा भारी मागचा डान्स चालू होता. हे बघू शकता सगळे पोरं ह्या मुलांचाच डान्स पाहू राहिले, पुढं काय कोणी पाहिना. तरी हे तिघं पोरं सकाळपासून नाचतात आणि चॉकलेटी टी शर्टवाला लय खतरनाक नाचत होता. तर तुम्हाला कोणता डान्स आवडला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. स्टेजवरचा की खालचा. आणि पांढऱ्या शर्टवालं पोरगं पण खूप मस्त नाचत होतं. त्यांना सूचना देऊनसुद्धा ते काय ऐकत नव्हते. त्यांच्यामुळं थोडी गॅदरिंगचा नाच झालता बरं का. पण ते लई खतरनाक नाचत होते. हे पुढं पण डान्स चालू आहे, पण पुढं काही एवढा भारी नाही. हे मागचे पोरच लय खतरनाक नाचत होते. हे पोरगा काय नाचत होतं आम्हालासुद्धा कळत नव्हतं. हे खतरनाक नाचत होतं एकदम. त्याच्या अंगात आलतं वाटतं. हे चॉकलेटी टी शर्टवाला सकाळपासून जेव्हापासून गॅदरिंग सुरू झाली ती तेव्हापासून नाचत होतं. हे बघू शकता तुम्ही, खतरनाक नाचतो एकदम. टॅलेंटेड पोरं आहे ना अशाची.